नमस्कार मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पाटील शिप अँड गोट फार्ममध्ये आपण नारी सुवर्ण मेंढी पालनामध्ये डॉर्पर क्रॉसचा सुद्धा प्रयोग करून पाहिलेला आहे. नारी सुवर्णच्या आपल्या फिमेल आहेत, त्यांना आपण डॉर्पर क्रॉस केलेला, तो काय रिझल्ट आला आहे त्याच्याविषयी आज आपण पाहणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण डॉर्पर का क्रॉस केला त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगावं वाटतं आधी, त्याच्यानंतर आपण पुढल्या विषयाविषयी बोलू. तर आजचा आपला मूळ विषय आहे डॉर्पर आणि नारी सुवर्ण क्रॉस केल्यानंतर काय आपल्याला रिझल्ट भेटला त्याविषयी आज आपण बोलणार आहे. तर मित्रांनो, आपल्या फार्ममध्ये जवळजवळ आता 31 माद्या नारीच्या आहेत, फिमेल. तर आपण सुरुवातीला काही माद्यांवरती डॉर्पर क्रॉस करून रिझल्ट पाहिलेला. तर त्याची काय फिमेल आपल्या झालेल्या, तर ते इतक्या छान फिमेल तयार झाल्या डॉर्पर क्रॉसच्या की अगदी वर्षभराची जर मादी असेल तर 40-40 किलोची मादी आपली तयार झाली. इतकं छान म्हणजे रिझल्ट आला की डॉर्परचा क्रॉस केल्यानंतर आणखी एक फायदा असा की आपली नारी सुवर्ण आपण ब्रीड कशासाठी केलेलं आहे, तर तिला जास्त पिल्लं होतात, चांगली वाढतात, तिला दूध चांगलं आहे किंवा उत्पन्न चांगलं देतं आहे म्हणून आपण नारी सुवर्णमध्ये काम करतो. ते तर आपलं काम चालूच आहे, पण त्याला आपण डॉर्पर का क्रॉस करत आहे, तर ज्या काही मला घरी फिमेल ठेवायचे आहेत किंवा माझा फार्म जो पुढं मला वाढवायचा आहे, मला 100 परतून माद्या करायचे आहेत. म्हणजे मी एक 100 फिमेल होईपर्यंत जी काय फिमेल माझ्या फार्ममध्ये होतील त्या विक्री करणार नाही, कारण मला फार्म अजून खूप पुढं वाढवायचं आहे. तर मी काय करतो आहे, तर आपल्या नारीला डॉर्पर क्रॉस करून त्याच्यापासून जी काही माद्या भेटणार आहेत म्हणजे फिमेल, तर ते इतके छान होत आहेत की इतका भारी रिझल्ट आहे की त्यांना जी पुढं आपण नारी क्रॉस करू केला तर त्या डॉर्परचा क्रॉस असल्यामुळं त्यांना जी पिल्लं होणार आहेत ती दुप्पट, म्हणजे काय होतं आहे, दुप्पट वजनानं वाढतात. म्हणजे नारीला समजा 3-4 पिल्लं होतात, तर ह्या डॉर्पर क्रॉसच्या फिमेलला 2 पिल्लं 3 पिल्लापर्यंत होतात. म्हणजे 4 होणार असतील तर 3 होतील, 2 होतील, 2च्या आत तर काय येत नाही. पण इतकी पिल्लं मोठी आणि तंदुरुस्त होतात की बोलायचं काम नाही. म्हणजे आपल्याला काय रिझल्ट हवा असतो, तर मादी असेल तर चांगली तिचं स्ट्रक्चर असेल किंवा तिचं वेट असेल किंवा तिची वाढ असेल ती चांगली असली पाहिजे, किंवा तंदुरुस्त फिमेल असेल तीच आपण आपल्या फार्ममध्ये ठेवणार असतो. किंवा कोणीही फार्ममध्ये मादी जेव्हा ठेवत असतो किंवा मादी आणत असतो, तर ती आपण मेंढी तंदुरुस्त, शरीरानं मोठी, लांब लचक सगळ्या गोष्टी पाहून आणतो का नाही, तर तशा माद्या आपल्याला तयार करायच्या. त्यासाठी आपण नारीला डॉर्पर क्रॉस केला आणि त्याच्यामध्ये रिझल्ट असा आला की इतक्या भारी माद्या तंदुरुस्त होतात किंवा इतके जलद. म्हणजे आपण समजा एका वर्षामध्ये जर 30 किलो नारी होत असेल, म्हणजे 25 किलोच्या दरम्यान होतात, एवढी 30 किलोपर्यंत जात नाही, कारण नारी थोडीशी तिची म्हणजे वाढ थोडीशी कमी आहे. तर त्याच्यामुळं काय होतं आहे, डॉर्पर जर क्रॉस असेल तर एका वर्षात सहज 40 प्लस फिमेल होत्या, किंवा मेल फिमेल काय असेल ती, म्हणजे इतका म्हणजे खुराक पण हाय जो नॉर्मल आपण देतो आहे त्याच्यावर 40 पातूर फिमेल किंवा मेल जी काही नारीला डॉर्पर क्रॉसचं जी काही पिल्लू झालं असेल तर एका वर्षात 40 प्लस त्याचं वेट होतं आहे वर्षाच्या आतच. मग ह्याच्यापेक्षा आणि काय रिझल्ट आपल्याला पाहिजे, तर आपल्याला चांगलं जर ब्रीड पाहिजे असेल, म्हणजे चांगली वस्तू आपल्या फार्ममध्ये पाहिजे असेल, तर नारीचा जर क्रॉस केला तर तुम्हाला 4 पिल्लं होणार. नारीला डॉर्परचा क्रॉस केला तर 4 पिल्लं होणार असतील, तिथं तुम्हाला 3 होतील, पण ती त्या नारीच्या डबल गतीनं, म्हणजे नारीपेक्षा डबल गतीनं वाढतील, लवकर मोठी होतील, लवकर आपल्याला ती उत्पन्नाला घेता येतील. हा रिझल्ट मला छान वाटला. त्यासाठी मी जी काय मला घरी माझ्या फार्ममध्ये जी काय मला माद्या वाढवायच्या आहेत फार्म पुढं वाढवण्यासाठी, त्यासाठी मी नारीला डॉर्पर क्रॉस करून त्यातल्या माद्या काय, म्हणजे 2 आपण ग्रुप केलेत. एक नारीचा, पूर्ण नारीवरच आपण पण काम करतो आहे, आणि नारीला डॉर्पर क्रॉस करून असं 2 प्रकार आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पुढं फिमेल दिसते ब्लॅक हेड आणि व्हाईट ऑकाही, ही डॉर्पर क्रॉसची आहे.
किती छान आहे बघा. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिचं शेपट पण आपण काढलेलं आहे, मागच्या वेताचे आहे. तर ही डॉर्पर आहे का नारी तुम्हाला समजणार पण नाही. किती छान पॅच आणि अगदी व्यवस्थित आला आहे. दुसरी एक मादी तुम्हाला दाखवायची. तर बघा, पुढे एक ब्लॅक कलरची आणि ब्राऊन कलरची अशा 2 माद्या आहेत. त्या मोठ्या तुम्हाला दिसत आहेत. हो काही हा पण नारीला डॉर्पर क्रॉस करून झालेला आहे. किती छान बघा रिझल्ट आहे. हे एक समोर दिसते, ही पण बघा. ही फिमेल 1 वर्षाची आहे. आत्ता तिचं वेट जवळजवळ 45 kg पर्यंत आहे. तिच्याचबरोबर ही पण बघा. ही पण बघा नारीला झालेला आहे डॉर्परची. किती छान मादी आहे. ही एक ब्लॅक बघा, ही ब्लॅक आहे. ही पण बघा. म्हणजे ह्या ज्या आहेत सगळ्या त्यांचं वय एकच आहे. बाकीच्या नारीच्या बघा आणि त्या फिमेल बघा, किती म्हणजे डबल तुम्हाला फरक लक्षात येईल. ही आलेली पण बघा. तिची जी पाठीवरचा आपण तो म्हणतो, तिची ती रुंदी किती आहे बघा. ह्या दोन्ही माद्या समोर आल्यात. ह्यांची जाडी स्ट्रक्चर बघा आणि ह्या नारीच्या बघा. हा फरक कमी वयामध्ये आपल्याला म्हणजे लवकर ह्यांची वाढ होत्या किंवा लवकर ह्या गाभण आपण घालवू शकतो, लवकर उत्पन्नावरती त्यांना आणू शकतो. दुसरा एक रिझल्ट दाखवतो. आत्ता जे आपण आपल्या काही मादी वेलेल्या आहेत, आपण त्यांना डॉर्परच आपल्या घरचे मेल होते ते दाखवलेले. डॉर्पर असून देखील आपल्या 4 पिल्लं 3 पिल्लं झाली. ही सगळी पिल्लं दिसली आपले डॉर्परचे आहेत, नारीला झालेली. 3-4 ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय कमी पिल्लं झालं असं काही जाणवलेलं नाही. म्हणजे बऱ्यापैकी 3-4 पिल्लं आपल्यात तरी पण डॉर्पर क्रॉस असून पण झालेले आहेत. ही पिल्लं किती छान बघा. त्यांची आता आपण एक उद्या किंवा परवा त्यांचं वेट करणार आहे पिल्ल्यांचं. म्हणजे किती फास्ट वाढतं आहे ते पण आपल्या लक्षात येईल. किती लवकर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती पाहिलंच असेल वेलेलं, त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेले. तेव्हापासून आतापर्यंत किती छान आणि किती गतीनं पिल्लं वाढत आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. किती हेल्दी पिल्लं दिसत आहेत बघा. हा नारी आणि डॉर्परच्या क्रॉसचा रिझल्ट आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये एक आपली डॉर्परची पण मेंढी आहे. तिची फक्त डॉर्परची पूर्ण प्युअर पिल्ले आहेत. त्यात ती 2 सोडली तर बाकीचं नारीचा क्रॉस आहे. नारी आणि डॉर्पर. किती छान रिझल्ट आहे. मला एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की नारी आणि डॉर्पर क्रॉस केल्यानंतर जी काही पिल्लं पडते ती खरंच खूप हेल्दी आणि त्यांचं वेट गेन छान होतं आहे. आणि आपल्याला आपल्याकडे जर तुमच्या फार्ममध्ये कोणाच्याही नारी सुवर्ण जर मेंढे असतील तर तुम्हाला जर आणखी त्याच्यापासून काही फिमेल वाढवायचे असतील तर नक्कीच तुम्ही डॉर्परचा क्रॉस करू शकता. डॉर्परचा क्रॉस केल्यानंतर वेट गेन खूप छान आहे. खूप फास्ट वेट गेन होतं आहे. दुसरी गोष्ट जे कटिंगवरती काम करतायत त्यांच्यासाठी हा प्रयोग खूप छान आहे. तर समोरची मादी बघा किती मोठी आहे आणि तिचं स्ट्रक्चर किती जाडजूड, अगदी कसं बघता क्षणी कोणीही आपण खरेदी करेल म्हणजे इतकं छान तो रिझल्ट आहे. त्याचे आपण शेपटं काढलेले आहेत. थोडंसं आपल्याला काय नवीन जेवढं काय करता येईल तेवढं आपण करतो आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की नारीला डॉर्पर्स क्रॉस केल्यानंतर खूप छान रिझल्ट आहेत. माझ्याकडे काही डॉर्परचे मेल आहेत किंवा नारीला डॉर्पर क्रॉस केल्यानंतर झालेले आहेत तर त्यांचीच ही पिल्लं आहेत मित्रांनो. तर फरक असा की आपल्याकडे जे मेल नारीकडून झालेले आहेत तेच आपण ह्यांना दाखवलेले होते. तर त्याच्यामुळं काय झालं, नारीला डॉर्पर क्रॉसचा जो मेल आपण काही दाखवलेलं त्याच्यामुळं काय झालं, पिल्लं पण आपल्याला जास्त वाढीव मिळाली. कारण ऑलरेडी त्यांच्यात नारी आणि डॉर्परचा क्रॉसचे पण क्रॉस असल्यामुळं पिल्लं पण जास्त झाली आणि त्यांची पिल्लं ही डॉर्परवर पिल्लं पण पडली आणि पिल्ल्यांची संख्या पण आपल्याला मिळाली. दोन्ही आपल्याला कव्हर झालं.
हाच मुद्दा तुम्हाला सांगायचा होता. तर माझे मेल आहेत बघा, 1 वर्षाचे हे मेल आहेत. तर हे मेल 45-48 किलो पातूर आता वजनाचे आहेत. हे डॉर्पर क्रॉसचे आहेत. हा जो अलीकडला ब्राऊन हेड आहे हा पूर्ण डॉर्पर आहे. म्हणजे बाकीचं हे ब्लॅक कलरचा आहे, हा नारी डॉर्पर क्रॉसचा आहे. तो बाहेर एक व्हाईट तुम्हाला तिकडे आतल्या बाजूला दिसतोय, तो नारी आणि डॉर्पर क्रॉसचाच आहे. हे 2 माझं ब्लॅक हेड, हा ब्राऊन हेड आणि ही 2 ब्लॅक हेड हे माझे डॉर्परचे मेल आहेत. 3 मेल मी आपल्या फार्ममध्ये ब्रीडिंगसाठी ठेवलेले आहेत. हा जो छोटा आहे तो नारी सुवर्णाचाच आहे. यातील काही मेल आपले सेल झालेले आहेत मित्रांनो, काही 2 दिवसात ते जाणार आहेत. आज बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक नारी आणि डॉर्पर क्रॉसचा रिझल्ट दाखवायचा होता. तो मी आज दाखवलेला आहे. तुम्हाला पलीकडून आणि ती पिल्ले जवळून थोडीशी दाखवतो. ही आपली पिल्लं आहेत मित्रांनो. थोडंसं रात्रीची वेळ असल्यामुळं व्यवस्थित जरा दिसणार नाहीत. ही एक फिमेल आपले आणखी एक मेंढी व्यायली बघा. हे डॉर्परचा मेल झालेला आहे, प्युअर क्वालिटी, ब्लॅक हेड अगदी व्यवस्थित. हिला पण 3 पिल्लं झालेली. हा मेल आहे, त्याच्यावरती वेगळा मी व्हिडिओ बनवीनच. तर मित्रांनो, आज ह्या विषयावरती इथंच आपण थांबतोय.